भुरकट जमिनीसाठी ट्रीटमेंट कशी करायची असते आपल्याला? हे बघा, काळी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं असतं, जास्त असतं, बरोबर आहे, आणि पाणी धरून ठेवायची क्षमता पण जास्त असते. Yes. तर मग काळ्या जमिनीमध्ये तुम्हाला वैदिकचा वापर जो आहे तो जास्त करायचा आहे, कृषी अमृतचा वापर कमी करायचा आहे, बरोबर आहे. वैदिकचा वापर जास्त काळ्या जमिनीमध्ये. आणि हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला कृषी अमृतच्या बरोबरीने वैदिकचा वापर करायचा. वैदिकचा वापर बरोबरीने म्हणजे कृषी अमृत जेवढं वाढवाल तेवढं वैदिक पण वापरलं पाहिजे. वैदिक जेवढं वाढवाल तेवढं कृषी अमृत बी वाढलं पाहिजे. तुम्हाला काळ्या जमिनीमध्ये कृषी अमृत कमी पडलं तर नुकसान नाही होणार, पण जर हलक्या जमिनीमध्ये जर कमी पडलं कृषी अमृत तर तुमची वाढ थांबून जाईल. येस, कारण आणि जर तुम्ही काळ्या जमिनीमध्ये तुम्ही जर कृषी अमृत जास्त दिलं तर तुमची वाढच होईल नुसती केमिकल सारखी, आणि त्याला पोषण नाही मिळणार. कारण काळ्या जमिनीमध्ये नायट्रोजन जास्त असतो आणि बॅक्टेरियल काउंट जास्त असतो. भुरकट जमिनीमध्ये बॅक्टेरियल काउंट कमी असतो. तेच कारण. आणि काळ्या जमिनीमध्ये पाण्याच्या पाळ्या ह्या लांब लांब पाहिजे, म्हणजे पाणी एकदा दिलं फुल किती भरपूर दिवस, अगदी 15 दिवस महिनाभर असं पाणी दिलं पाहिजे. आणि हलक्या जमिनीमध्ये तुमचं 8 दिवसात सायकल असतं. हा फरक असतो. मग त्याच्यामुळे तुम्हाला मल्चिंगची गरज पडेल कुठल्या जमिनीमध्ये, हलक्या जमिनीमध्ये. दुसरी गोष्ट तुम्हाला खत लवकर द्यावं लागेल. म्हणजे इकडे जर काळ्या जमिनीत तुम्ही जर 3-3 महिन्याला बेसोड होत देताय तर इकडे तो 40 दिवसाला द्यावा लागेल. 40 दिवसाला द्यावा लागेल. हा फरक. बरोबर. फक्त कृषी अमृत त्याची होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे ना. येस, हलकी जमीन म्हणजे काय, लहान पोट. हलकी जमीन म्हणजे लहान पोटाचा माणूस आणि काळी जमीन म्हणजे मोठ्या पोटाचा माणूस. मग तुम्ही ज्यावेळेस मोठ्या पोटाचा माणूस येतो एकदम खाऊन घेतो आणि आरामशीर राहतो, दमदार राहतो तो. पण हलक्या जमिनीमध्ये त्याचं पोट लवकर भरतं आणि लवकर खायला लागतं. त्याला सारखं खायला लागतं. म्हणजे तुम्ही इकडे जर बेसोड लेट केला तर जमीन प्लॉट लगेच खराब व्हायचं. ओके. हा, मग ऊसच आहे. तुम्ही काळ्या जमिनीमध्ये 2 बेसोड दिला तरी ऊस भारी येईल, पण तेवढा भारी ऊस यायला हलक्या जमिनीमध्ये 3 बेसोड द्यावे लागतील. बरोबर. हे अनुभवलेलं आहे मी याचं. हलक्या भुरक्या जमिनीसाठी सर आपण मगाशी जसं बोललो तसं आपण कृषी अमृताने याचा डोस फक्त बॅलन्स देणार, ते बरोबर होतं. सोयाबीनचं भूस तर सगळेजण आमच्याकडे काय करतात की सोयाबीनचं भूस झालं की ते जाळून देतात. तर ते वावरात पांगवलं तर चालेल का? चालेल ना. जाळायचं नाही, जाऊ नका वावरात पांगून द्या आणि त्याच्यावर जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा एक सॉइल चार्जरची फवारणी करून घ्या बस. ओके. केना गवताचं हे काय सर? केना गवत असतं माहिती ते नुसतं पावसाळ्यात वाढतच जातं नुसतं वावरांमध्ये. त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी काय करू शकतो आपण? केना गवत म्हणजे तुम्हाला कोणतं म्हणायचे ते त्याला कसं मोठं झाडपान असं वेलीसारखं पसरत जातं सगळं वावरात नुसतं पावसाळ्याच्या टायमाला फक्त. ठीक आहे, असू द्या, कुठल्याही प्रकारचं गवत असू द्या, कुठल्याही प्रकारचं तण असू द्या, त्याच्यावर सॉइल चार्जरची फवारणी अतिशय सुंदर उपाय. सॉइल चार्जरची फवारणी 20 ते 30 ml प्रति लिटर, म्हणजे एका पंपाला तुम्हाला अर्धा लिटर घ्यायचं. येस. एका पंपाला 15 लिटरच्या पंपाला अर्धा लिटर. येस. 200 लिटरच्या टाकीला कमीत कमी 6 लिटर. येस. हा, आता रोटर मारल्यानंतर आपण बोलतो जमिनीचे चॅनल ब्लॉक होतात. बरोबर. मग जर तो मारायचा नसेल तर आपल्याला काय करायला लागेल? म्हणजे सिंपल आहे, तुम्ही बेसल डोस टाकताना तेव्हा जमिनीमध्ये ऑटोमॅटिक गांडुळा वाढतात. येस. गांडुळा खाली 7 फुटापर्यंत जातात. बरं, फक्त जिथं बेसल डोस तिथेच वाढतात का? नाही. जसं तुमचे बेसल डोसची संख्या वाढत जाते तशी आजूबाजूची जमीन तुमची सुपीक व्हायला लागते. जर बगीचा असेल तर तो 24 महिन्यामध्ये पूर्ण जमीन सुपीक होऊन जाते. पूर्ण जमीन जिथे तुम्ही बेसल डोस टाकले नाही ती पण. का बरं? कारण जीवाणू, मायक्रोरायझा आणि गांडुळं पूर्ण जमिनीमध्ये जमिनीमध्ये ट्रॅव्हल करतात. त्याच्यामुळे इथले पोषक तत्त्वे तिकडे घेऊन जातात. बरोबर आहे. त्याच्यानंतर इकोसिस्टीम म्हणतात त्याला, जैवविविधता. ते पूर्णपणे त्याची बायोलॉजी काय करतात, एकदम स्ट्रॉंग करतात. मग आता याच्यामध्ये तुम्हाला रोटेवेटरची गरज जी आहे ती का पडत होती? कारण तुमच्या जमिनीमध्ये क्षार काय करतोय, जमीन कॉम्पॅक्ट करत होते. आता क्षार बंद केले तुम्ही, जे येत आहे त्याचं पण चिलेशन होतंय. त्याच्यामुळे तुम्हाला ती जमीन ऑटोमॅटिक सगळी भुसभुशीत होऊन जाणार आहे. तुम्ही अनेक शेतकऱ्यांचा पहिला असेल जमीन आपोआप भुसभुशीत होती. येस. आणि एक लक्षात घ्यावा की जर तुम्हाला असं कधी वाटलं तर सॉइल चार्जरचं हे करा, स्प्रे करा. ओके. 30 ml ने सॉइल चार्जर जमिनीवर दाट स्प्रे करा पाऊस झाल्यावर. ती पूर्ण जमीन तुमची कायमची, म्हणजे पाऊस झाल्यावर नरम होते आणि पाऊस उघडल्यावर परत कडक होते. सॉइल चार्जर स्प्रे करा, ती कायमची नरम राहील. हा, आपण जे गोअमृत तयार करणार, समजा आपल्याकडे आता गाय म्हशी नाहीयेत गोअमृत तयार करण्यासाठी, तर आपण आमच्या जर रानामध्ये ज्या शेळ्या म्हशी चारतात त्यांचं आपण शेणखत वापरू शकतो का? वापरू शकता ना, काहीच अडचण नाही. तिथे एकदम चांगलं, त्यांनी काही प्रॉब्लेम नाही होणार. काय प्रॉब्लेम? त्यांना फक्त ते घेऊन आपण त्यांना मिल्क चार्जर चारा ना. त्यांनी प्रॉब्लेम कधी होईल? जर मिल्क चार्जर नाही चारला तर होईल. मिल्क चार्जर जर चारलं त्यांना तर एकदम बेस्ट त्याचं खत. आणि जर नाही चारलं तर उष्णता वाढणार. हा का?
त्यांच्या त्यांचं शेतामध्ये खत घेऊन आपण त्याच्यावर काय प्रक्रिया करू शकतो का मग? करू शकतो आपण, परंतु ते सेकंडरीच राहील, म्हणजे ते एवढं प्रायमरी रिझल्ट नाही दिसणार. नाही देऊ शकत. तुम्ही स्वतः जर त्यांना मिल्क चार्जर चारलं तर बेस्ट रिझल्ट भेटला तुम्हाला, एक नंबर. त्याच्यामध्ये काय असतं, हीट असते, अमोनियाचं प्रमाण जास्त असतं. येस येस येस. त्याच्यामुळे ते बघा शेळ्यांच्या मध्ये असा उग्र वास येतो एकदम. हां हां हां. तो घुराट वास बंद होऊन जाईल त्यांचा जर तुम्ही जर हे चाललं. ओके. येस. कांद्यामध्ये सर आपल्याला सल्फरची गरज असते, टोमॅटोमध्ये कॅल्शियमची गरज असते, मायक्रोन्युट्रंट ही दुय्यम खतांची जी गरज असते पिकांना, ती आपण कशा प्रकारे भागवणार? म्हणजे मला एक सांगा, ज्यांनी हे शोध लावले त्यांनी कांदे केले कधी? विचारा ना जाऊन तुम्ही, ज्या शास्त्रज्ञांनी हे शोध लावले त्यांनी स्वतः कधी कांदे पिकवले का? नाही. त्यांनी फक्त अनालिसिस केले येस का ह्या मातीमध्ये हे होतं, ह्या मातीमध्ये ते होतं, बरोबर आहे. इव्हन सायन्सची जमिनीमधला सेंद्रिय कर्बत तपासण्याची पद्धत सुद्धा सदोष आहे. आता मला सांगा, माझ्याकडे सेंद्रिय खत आहे, सरकारी यंत्रणामध्ये हे सेंद्रिय खत तपासण्यासाठी सेंद्रिय व्यवस्था आहे का केमिकलचे रसायन आहे? लॅब केमिकलचे रसायन आहे, म्हणजे ते सेंद्रिय पदार्थ सुद्धा केमिकलने तपासतायत. तुम्ही कसं काय ऑर्गॅनिकची ते तपासणी करता? म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये रासायनिक संरचना तपासताय. येस येस येस. तुम्ही मूळ मुद्द्यालाच काय केलंय, खोडा केलाय. म्हणून पहिली गोष्ट महत्वाची, तुम्ही हे जे विश्लेषण करून शेती करताना आपल्याला संश्लेषण करून शेती करायची. येस. आपल्याला याच्यामध्ये कांद्याला सल्फर पाहिजे, हे पाहिजे, टोमॅटोला कॅल्शियम पाहिजे, हे तुम्हाला कुठून शिकले तुम्ही? पुस्तकात, अभ्यासक्रमातून. येस. बरोबर आहे की नाही? प्रकृतीतून कधी शिकले तुम्ही? नाही. आता मला सांगा, ज्यांनी कॅल्शियम दिले, ज्यांनी भरपूर त्याला सल्फर दिले, त्यांचे टोमॅटो सडून गेले. बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे सिंपल, पिकाला काय पाहिजे, कुठले मिनरल्स पाहिजे, हे प्रकृती फार चांगली जाणते. आपण प्रकृती चांगली स्ट्रॉंग केली पाहिजे, आपण माती सुदृढ केली पाहिजे. माती ही स्वतःच मिनरल्स आहे. येस. मातीमध्ये सर्व मिनरल्स आहे, कॅल्शियम पण आहे, सल्फर पण आहे, पण ते बाउंड झालंय. ते कोणाबरोबर त्यांनी मिळतं करून घेतलं. नाही, त्यांनी संबंध प्रस्थापित केले ना, संयुग तयार केलंय. मग समजा कॅल्शियम फॉस्फेटमध्ये गेला असेल, कॅल्शियम कार्बोनेट झाला असेल, किंवा सल्फेट आणि कॅल्शियम सल्फेट झाला असेल एकत्र होऊन. बरोबर. म्हणजे ते दोघं जणांनी कांद्याला भेटायच्या ऐवजी दोघं एकमेकाला भेटू राहिले. बरोबर आहे की नाही? तुम्ही एससीटी वैदिक मध्ये हे दोघांना भेटू, त्याला त्यांचं चिलेशन करायचं काम होतं ना. येस. कार्बन काय करतो, हा कारभारी आहे, हा सगळ्यांचं व्यवस्थापन करतो, सगळ्यांना जास्तीच्या कामाला लावतो. त्याच्यामुळे तुम्हाला याचं वेगळं व्यवस्थापन करण्याची गरज का नाही? कारण आज यांची डिफिशियन्सी काय येते किंवा यांची उपलब्धता का होत नाही, त्याचं कारण आहे की जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर्ब असतो 5%, 45% माती, 25% हवा, 25% पाणी, मगाशी आपण पाहिलं. ह्याचं प्रमाण मेंटेन करण्याचं काम कोणाचं आहे? कार्बनचं. मातीमधले मिनरल्स ठरवतात की काय पिकेल, कुठलं पीक पिकेल, हे कोण ठरवतात? मिनरल्स मातीमधले. आणि कसं पिकेल हे ऑर्गॅनिक कार्बन ठरवतो, तो 5% वाला. मग कसं पिकेल हीच समस्या आहे तुमची. त्याचं सूत्र कोणाशी आहे? मिनरल पाशी नाही आहे, म्हणजे कोणाशी आहे? कार्बन पाशी. म्हणून तुम्ही कार्बन मेंटेन करा, मिनरल्स आपोआप मेंटेन होतात. आणि समजा ते आपले म्हणजे जमिनीतले संपतात तरी ते ऑटोमॅटिक संपत नाही, कधी रिफिल होतात ना. ते जमीन संपत नाही. बघा, एक लक्षात ठेवा, मी परत तुम्हाला सांगतो, मिनरल्स हे फूड नाही, मिनरल्स हे एनर्जीचे कॅरियर आहे. ओके. दे आर ट्रान्सपोर्टर्स, ते ट्रक्स आहेत. ते ओके. ते झाडाचं फूड नाहीये. अच्छा, ते झाडाचं खाणं नाहीये. खाणं नाहीये ते झाडाचं, ते खाणं पोहोचवायचं काम करतात. बरोबर आहे. मग मिनरल्स तर आहे ना भरपूर जमिनीमध्ये. रासायनिक खताच्या एवढ्या गोण्या खाली करतो आपण, एवढ्या मातीमध्ये पहिल्यापासून रासायनिक खत आहे. आता समजा राजस्थानमध्ये किंवा याच्यामध्ये गुजरातमध्ये तर सगळी रेतीच माती आहे, सगळे क्षाराचे सगळे त्या मातीमध्ये. मग तरी पण त्या झाडाला ते मिनरल्स का पण मिळत नाही? डिफिशियन्सी काय ते? कारण ते कॅरियर आहे, एनर्जी कुठे आहे? येस. तुमच्याकडे डबे भरपूर आहे, जेवणाचे डबे, त्यात भरायला जेवणच कुठे आहे? त्याच्यात हे डबे आहे रिकामी. कोण? मिनरल्स हे रिकामी डबे, त्याच्यामध्ये जेवण भरायचं काम ऑर्गॅनिक कार्बन करतो. मग ते ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो जास्त महत्वाचा आहे. मग तो तुमच्या जमीन नसेल तर हे डबे रिकामी शिंडतात तिकडे. त्याचं काय काम असं? मग ते डबे एवढे झाले का ते पर वर यायला त्यांचा पथ्थर झाला, रिकामी ते सगळे. हे प्रश्न फक्त मिनरल्स कॅल्शियम पुरता नाही आहे, तर जेवढ्या प्रकारच्या पिकांना डिफिशियन्सी येतात, आयर्न डिफिशियन्सी, मॅग्नेशियम डिफिशियन्सी, हे सगळं चित्र दाखवतो आपण डिफिशियन्सीचं. परंतु हे प्रकृती असं काम करत नाही. आपली आई जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा ती मुलाची रक्त तपासते का, याला काय कॅल्शियम कमी आहे का, काय कमी. ती स्वयंपाक करते फक्त, तिला माहिती आहे जे याला गरजेचं आहे त्याचं शरीर काय करणार आहे, घेणार. लक्षामध्ये. हा, तुमचं आईचं काम आहे पौष्टिक आहार भेटला पाहिजे, आईचं काम आहे संतुलित आहार भेटला पाहिजे, बरोबर, ते ती आई करणार.
मग आई म्हणजे शेतकरी. मग शेतकऱ्याने जर संतुलित आहार जर मातीला दिला, पौष्टिक दिला, आता मला सांगा रासायनिक खतं पौष्टिक आहे का? नाही नाही नाही. पौष्टिक आहे, तुम्ही खा. नाही नाही, बरोबर. आता बघा सर, आपण सगळं शेड्यूल प्रमाणे सगळं केलं, बरं, आणि तरी सुद्धा आपल्याला समजा आपल्या रोगावर नियंत्रण करता आलं नाही, बरोबर, तर त्यावर आपल्याकडे तर काय म्हणजे उपाय काय? उपाय काय म्हणजे आपण आपल्याकडे कसं आहे, आपण पोषण देतोय, आपल्याकडे औषधं नाहीये. आपल्याकडे औषधं नाही. पहिली गोष्ट म्हणजे की सगळं वापरलं तरी रोगाला असं पहिल्या वर्षी होऊ शकतं. येस येस येस. कोणत्या वर्षी? पहिल्या वर्षी. किंवा दुसरं कारण, तुम्ही डोस अपुरे वापरले तर होऊ शकतं. नंबर तिसरं कारण, तुम्ही पाणी व्यवस्थापन चुकले तर होऊ शकतं. नंबर चौथं कारण, तुम्ही जर मध्ये केमिकल वापरलं म्हणजे विधिपथ्य साधना जर पाळल्या नाही तर होऊ शकतं. म्हणजे हे 4च कारण आहे. ओके. का बरं पहिलं वर्ष असलं तर तुमच्या पिकाला रोग येऊ शकते वापरून सुद्धा? कारण आम्ही मागे लिहिलंय, माती बलवान पीक पैलवान शेतकरी. पहिला बेसल डोस हा मातीला जातो. येस 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 येस. आणि तुमची माती जर खूप निकृष्ट असेल आणि त्या काळामध्ये जर पिकाला वेळेवर पोषण भेटलं नाही तर अशी समस्या, विकनेस, सगळ्या कमजोरीमुळेच रोग येतो लक्षात. मग कमजोरी काय येऊ शकते? तर या कारणामुळे येऊ शकते. येस येस येस. अदरवाईज तुमचा तिसरा बेसल डोस पण तुम्ही जर व्यवस्थित राहिले तर मग प्रश्न मिटला. तुम्ही तिसऱ्या बेसल डोस नंतर बेसल डोस बंद केले, तुमचं पीक चालू आहे तरी पण येऊ शकतं. म्हणजे 2 बेसल डोसच्या मध्ये तुम्ही जेवढं उत्पन्न काढता त्या उत्पन्नाच्या तुलनेमध्ये, म्हणजे तुमचं वांग रोज तोडलं जाते, तुम्ही बेसल डोस 60 दिवसांनी टाकला नाही चालणार. तुमचे टोमॅटो रोज तोडले जात आहे, तुम्ही बेसल डोस 40 दिवसांनी टाकताय नाही चालणार. तुम्ही जर रोज तोडताय तर दर महिन्याला बेसल डोस घ्यायला. जर तुम्ही दिवसाला तोडताय तर 45 दिवसाला गेला पाहिजे. आणि जर तुम्ही 3 दिवसांनी तोडताय तर तुम्ही 60 दिवसाला गेला पाहिजे. बरोबर. म्हणजे याप्रमाणे बेसल डोसचं फ्रिक्वेन्सी पाहिजे. बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे बेसल डोसची गरज किती आहे? जसं मागे सांगितलं तुम्हाला मी, काळ्या जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये बेसल डोसचं प्रमाण कमी जास्त असतं. ते जर नाही समजलं तुम्हाला आणि तुम्ही फक्त जे छापिले त्याच्यावर जर आधारित वापरलं ती समस्या होऊ शकते. अजून एक, तुम्ही पाणी जास्त वापरलं तरी सुद्धा ही समस्या निर्माण होते. पाणी जास्त वापरलं, कारण तिथं आम्ही पहिल्यापासून सांगितलेलं आहे त्याच्यामुळे टॉक्सिसिटी पण आहे आणि डायल्युशन होतं. बरोबर. आणि तिसरी गोष्ट मी सांगितली तुम्हाला की केमिकल वापरलं, म्हणजे घाबरून वापरलं किंवा उत्साहाने वापरलं तर ते म्हणजे जसं सत्यनारायणच्या पूजेमध्ये तर ते दूषित होऊन जातं सगळं. त्याचे म्हणजे त्याची कार्यप्रणाली डिस्टर्ब होते, कारण हे ऊर्जेवर काम करणार तंत्रज्ञान आहे, हे प्रोडक्टवर काम करणार, पदार्थावर काम करणार नाही. म्हणजे आपण चुकलो तरच रोग येणार आहे, नाहीतर रोग नाही. तर तुम्ही कमी पडले किंवा कमी पडले किंवा चुकले तरच रोग येणार आहे. आणि जर आला तर काय करायचं? आला तर तात्काळ संपर्क करायचा. आणि आपल्याकडे ट्रीटमेंट नाही आहे असं नाही आहे, आपल्याकडे हेल्थ फायटर आहे. येस. बरोबर आहे. आपल्याकडं हेल्थ चार्जर आहे. आपल्याकडे प्लांट क्लिनर आहे, प्लांट चार्जर आहे, बरोबर आहे, प्लांट फायटर आहे. हे 5 प्रोडक्ट आहे आपल्याकडे जे तुमच्या पिकाला, आणि सगळ्यात मेन म्हणजे बॉस म्हणजे अमृतजल आहे. हे 6 जण जे आहे, हे 5 जण जे आहे ना, हे 5 जण पांडव आहे, हा 6वा जो आहे तो कृष्ण आहे. बरोबर आहे. हे एकदम खतरनाक आहे. मग तुम्ही यांचा जर व्यवस्थित वापर केला तर तुमचं समस्या सुद्धा जागेवर थांबू शकता तुम्ही. परंतु यांचा फोकसली वापर नाही करायचा. जे मी आता ही 4 सांगितले तो 5वा वापरा तुम्ही रेग्युलर कृष्ण. पण जे 5 जण आहे, हे समस्या आली तरच वापरायची, नाही तर रेग्युलर तुमच्या पोषणामध्ये आम्ही देतोय तेवढेच वापरायचे. ओके. लोक कधी काय करता, बेसल डोस कमी करता आणि मग सांगितलं सरांनी की हेल्थ फायटर भारी आहे, प्लांट फायटर भारी आहे, मारा त्याच्या फवाऱ्या मारा. हे मूर्खपणा जर तुम्ही इकडे येऊन करायला लागले, म्हणजे आज झालं तिकडे तंबाखू सोडली आणि इकडे तुम्ही सिगरेट चालू केली, आज झालं खर्च तो वाढतच राहील. किंवा ते चुकीचं झालं, इकडे तुम्ही बडीशेप चालू केली असं म्हणूया आपण. ठीक आहे, सुरक्षित, पण बडीशेप काय गरज आहे? रोज बडीशेप खातो 4 वेळा दिवसातून, काही उपयोग नाही. बरोबर. आपण म्हणजे SCT वैदिक वापरून आपण गायींसाठी हायड्रोपोनिक चारा करू शकतो का? करू शकतो, पण त्याला तुम्हाला LSQ शिलाची ट्रीटमेंट त्याला रेग्युलर देणं गरजेचं आहे. तेच ती ट्रीटमेंट देऊन आपण हायड्रोपोनिक करू शकतो. पण तुम्ही ती न त्याचा जर करत असाल तर त्याचे खूप साईड इफेक्ट होतील. बरोबर. जे हायड्रोपोनिक चारा करतात शेतकरी, त्यांना ते माहिती आहे सगळे, त्यांना काय त्रास होतो. जसं बार्ली दिल्यावर त्रास होतो ना, तसं हायड्रोपोनिक चाऱ्याने, आणि त्याच्यापासून जे दूध तयार होतं त्या दुधाला क्वालिटी नसते. येस. शेवटी माती आहे शेवटी. ते मातीत नसतं, ते फक्त पाण्यातच असतं आपलं. मग ते आपण म्हणतो ना, ते बिनबुडाचं गाडगं आहे, ते कुठे लवंडेल भरोसा नाही त्याचा. पण तुम्ही त्याला जर गाडगं दिलं म्हणजे काय, तुम्ही म्हणाल बाबा तुमचं LSQ वापरलं म्हणजे लगेच गाडगं मिळालं, तसं नाही. LSQ हे मातीतून आलेलं एक्स्ट्रॅक्शन आहे. येस. उच्च दर्जाचं. म्हणजे आपण दूध नाही खाल्लं तुम्ही 20 लिटर चालेल, पण तुम्ही तूप खा ना. मग तुम्ही रेग्युलर दूध नाही खाता नका खाऊ, तूप खा. दुधाचं सगळं एक्स्ट्रॅक्शन तुपामध्ये आहे. तसं तुम्हाला हायड्रोपोनिक मध्ये तुम्ही जर LSQ
शिलाजी ट्रीटमेंट जर वापरली तर तुम्हाला काहीच वापरायची गरज नाही. आणि जर गरज वाटेल तर RNPH 1 आणि LSQ 1 असे 2 करा, संपला विषय तेवढ्यामध्ये. करू शकतो आपण एकदम तसं. खतरनाक रिझल्ट आणि चारा 1 नंबर मिळणार. येस, हेच महत्वाचं पाहिजे होतं. एखादा जण व्यवसाय करू शकतो याचा फार मोठा. हो, करू शकतो, नक्की करू शकतो. नाही, आपल्याला समजा घरी एखादी गाय पाळायची झाली तर तिच्यासाठी आपल्याला परत ते सगळं एवढं आणि याचं खरं कमर्शियली हे करू शकतो आपण. कमर्शियली पण करू शकतो. ओके. आपल्या घरासाठी एक गाय पाळली तर ती किती वर्ष दूध देऊ शकते? गायीचं तसं जर विचार केला तर गायीचं आयुष्य 20-25 वर्षापर्यंत असतं. तिचं आयुष्य 20-25 वर्ष असतं आणि वेद पण तिचे 21-22 पर्यंत असतात. ओके. जेवढे वर्ष जगते तेवढे वर्ष ती वेद देते. ती तेवढं दूध शेवटचे 2 वर्ष वेद देत नाही ती फक्त. ओके ओके तर 20-22 वेद होतात गायींचे, काही विशेष नाही त्याच्यामध्ये. ओके ओके. त्यामुळे तुम्हाला ते गायीची सशक्तता तुम्ही किती प्रत्येक वेताला तिची शक्ती कमी होते, ती तर तुम्ही भरून काढली तर किती पण वेद देईल. ओके असं आहे ना. ओके ओके. सिंपल गोष्ट आहे. समजा तुम्ही म्हटले वांग्याचे किती तोडे होता, तर आमचे शेतकरी तर 1.5 वर्ष तोडताय. तोडतात आपली शेती. काकडीचे किती तोडे होतात, काकडी तुम्ही काही शेतकरी तर आमचे 52 तोड्यांपर्यंत गेली. केली बघितले असं.